अरुण डोंगरे यांच्या रूपानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक 100 हत्तीचं बळ आलेलं आहे आणि मी अरुण डोंगरे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आपण आयुष्यामध्ये काही चूक केली असं त्याला वाटणार नाही। योग्य तो मान सन्मान त्याला दिला जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्यामागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिमालयासारखं त्यांच्या मागे उभं राहील। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पक्ष प्रवेश करण्यासाठी अनेक नेते मंडळींचा ज्याचा उल्लेख बाबासाहेब पाटलांनी केला, ती मंडळी आज प्रवेश करून आपल्या पक्षाची शान वाढवत आहेत। अरुण डोंगरे यांच्या रूपानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक 100 हत्तीचं बळ आलेलं आहे। तर अनेक वर्ष ते या सहकारामध्ये आहेत, राजकारणामध्ये आहेत आणि अशा एका नेतृत्वामुळं या सगळ्या सहकारी संस्था तर बळकट होतीलच, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल आणि मी अरुण डोंगरे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आपण आयुष्यामध्ये काही चूक केली असं त्याला वाटणार नाही। अशा प्रकारचं काम आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते आणि आमचे सगळे सहकारी करतील। योग्य तो मान सन्मान त्याला दिला जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्यामागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिमालयासारखं त्यांच्या मागे उभं राहील असा विश्वास मी या निमित्ताने देतो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।